नमस्कार मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून आपल्या यूट्यूब चॅनलवर तो व्हिडिओ नाही आलो, अपडेट घेऊन नाही आलो कसल्याही प्रकारची. कारण थोडी तब्येत बरी नव्हती माझी आणि सविस्तररित्या तुम्हाला माहिती पण पाहिजे ना भाऊ. तर जरासं लेटच पण ग्रेटच आपला काम असते भारी. तर भाऊ, डिजिटल मराठी 09 या यूट्यूब चॅनलवर तुमचं सरसं स्वागत आहे, वेलकम आहे. चला जास्त गंजीर गाडा नदीला पूर्ण करता घरच्यासारखा व्हिडिओला पटाकन सुरुवात करून घेऊ. तर मित्रांनो, थंबनेलवरून तर तुम्ही बघून लक्षात आलं असेल नेमकं तुमचा हा व्हिडिओ कशावरती होणार आहे ते. मित्रांनो, केंद्र सरकार अंतर्गत SSC GDच्या भरतीला सुरुवात झालेली आहे. जवळपास यामध्ये 25,487 जागा रिक्त ठेवण्यात आलेल्या आहे. पदानुरूप वेगवेगळ्या रिक्त जागा किती आहे ही संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे, माहिती करून देणार आहे. तर चला भाऊ, जास्त वेळ न करता पटाकन व्हिडिओला सुरुवात करूया आणि आशा राहन तुम्हाला हा व्हिडिओ माझा आवडेल. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता तुमच्या स्क्रीनवरती SSC मार्फत म्हणजे SSC GD मार्फत जे आहे मित्रांनो 25,487 जागाकरिता मेगा भरती आलेली आहे. संपूर्ण भारतभरासाठी ही नोकरी भरती जी आहे मित्रांनो राबवण्यात येत असते. यामध्ये जनरल ड्युटी, यामध्ये जवळपास मित्रांनो 7 वेगवेगळ्या क्रमांकाची पदं ठेवण्यात आलेले आहे. BSF, CISF, CRPF, SSB, ITBP, AR म्हणजे आसाम रायफल आणि SSF सिक्युरिटी फोर्स म्हणून. तर मित्रांनो, यामध्ये या 7 क्रमांकाच्या पदानुरूप कोणत्या पदासाठी किती वॅकन्सी रिक्त आहे हे सविस्तर इथे आपण बघू शकतो. जर आपण सर्वप्रथम मित्रांनो BSFचा जर विचार केला तर BSFसाठी 616 जे आहे मित्रांनो वॅकन्सी संपूर्ण भारतभरात रिक्त ठेवण्यात आलेल्या आहे. CISF म्हणजे सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स, जे शक्यतोवर म्हणजे शहरामध्ये याची पोस्टिंग राहतं, जॉब राहते. विमानतळ वगैरे किंवा बँक वगैरे अशा ठिकाणी यांची नोकरी राहते. जास्त प्रमाणात तुम्हाला CISF जवान हे विमानतळावरती पाहायला मिळते. यांच्यासाठी सर्वात जास्त वॅकन्सी आलेली आहे. 14,595 जागा जे आहे मित्रांनो त्यांच्यासाठीच मागण्यात आलेल्या आहे. आणि त्याच्यानंतर CRPFचे एक पद आहे, यांच्याकरिता मित्रांनो 54 म्हणजे 5,490 आणि SSB करिता 1,764 वॅकन्सी रिक्त ठेवण्यात आलेल्या आहे. त्याच्यानंतर ITBP म्हणजे इंडो ट्रायबल बोर्ड पोलीस अंतर्गत जे मित्रांनो 1293 आणि त्याच्यानंतर आसाम रायफलकरिता 1706 आणि SSF म्हणजे सिक्युरिटी फोर्स यांच्याकरिता 23 असे टोटल 25,487 जागा जी आहे मित्रांनो या भरती प्रक्रिया अंतर्गत राबवण्यात येत आहे. कोणत्या पदासाठी किती वॅकन्सी रिक्त आहे हे आता तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. सोबतच शैक्षणिक पात्रतेचा जर विचार केला तर याच्यामध्ये कोणत्याही पदाकरिता जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर त्याच्यासाठी फक्त आणि फक्त तुम्ही 10वी पास पाहिजे. ते कशातही असले तरी चालते. याच्यात पर्सेंटेजचा कशा प्रकारे क्रायटेरिया नाही नसते. जर तुम्ही 35, 36, 37 वरही पास असाल 10वी तरी याच्यासाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकता. ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा सादर करावा, कुठं सादर करावा, संपूर्ण माहिती डिटेल तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती होणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, याच्यामध्ये शारीरिक पात्रता म्हणजे फिजिकलचा जर विचार केला तर पुरुषांकरिता आणि महिलांकरिता यामध्ये वेगवेगळं फिजिकल चेस्ट हे ठेवण्यात आलेले आहे. सर्वप्रथम आपण महिलांचा विचार करू तर मित्रांनो यामध्ये जनरल, SC, OBC यांच्याकरिता मित्रांनो महिलांसाठी जर तुम्ही जनरल, OBC आणि SC कास्टमध्ये येत असाल तर तुम्हाला 157 जे आहे मित्रांनो उंची पाहिजे आणि ST कास्टकरिता जे महिला आहेत त्यांना 150 उंची असलेला महिनासुद्धा त्यांना चालेल. त्याच्या व्यतिरिक्त मित्रांनो छातीचे क्रायटेरिया हा महिलांसाठी लागू नसतं. त्याच्यानंतर पुरुषांचा जर विचार केला तर 170 आणि ST करिता 162.5 हे यामध्ये उंची ठेवण्यात आलेली आहे. छातीचा विचार केला तर 80-85 हे SC, OBC आणि जनरल करिता आणि ST यांच्याकरिता 76 आणि 5 म्हणजे 76 नॉर्मल आणि फुगून 5 सेंटीमीटर जास्त पाहिजे. वयोमर्यादा विचार केला तर 18 ते 25 वर्ष यामध्ये वयोमर्यादा ठेवण्यात आलेली आहे. OBC कास्टकरिता SC ST मधून जर तुम्ही येत असाल तर त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला 3 वर्षाची OBC करता आणि SC ST करता 5 वर्षाची सूट ठेवण्यात आलेली आहे. सोबतच यामध्ये नोकरीचा विचार केला तर संपूर्ण भारतभरात तुम्हाला कुठेही नोकरी मिळू शकते. बिहारचा महाराष्ट्रात येईल, महाराष्ट्राच्या बिहारमध्ये जाईल, बिहारचा गुजरातमध्ये, गुजरातचा UP, लखनौ कुठेही तुम्हाला नोकरी मिळणार आहे. ते हे पण तुमच्या पोस्टनुरूप आहे. ओके. याच्यानंतर नोकरीचा विचार केला तर संपूर्ण भारतभरात तुमची नोकरी आहे. फीचा आणि DDचा जर विचार केला तर जनरल, OBC या कास्टकरिता फक्त आणि फक्त 100 रुपयाचा DD ठेवण्यात आलेला आहे. सोबतच यामध्ये ज्या महिला आहेत तसा याला कसल्याही प्रकारचा DD नाही आहे. जर तुम्ही SC ST आणि एक सर्व्हिसमॅनमध्ये जर मोडत असाल, या गटात जर येत असाल तर तुम्हाला DD वगैरे काही नाही आहे. अर्ज पद्धत पूर्णतः ऑनलाईन पद्धतीने आलेली आहे. नवीन वेबसाईट झाली यांची
आधी SSC निकीन ही होते, हे एक वेबसाईट होती यांची. आता sscgovernmentin.com ही एक त्यांची वेबसाईट आहे, ती आपण समोर बघणारच आहोत. ऑनलाईन पद्धतीने अर्ज जे आहे मित्रांनो सुरू झालेला आहे. येणारी 31 डिसेंबर हे अर्ज करण्याची शेवटची तारीख ठेवण्यात आलेली आहे. यामध्ये मित्रांनो जे परीक्षा राहते म्हणजे ट्रायल 1 हे तुमची फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात राबवण्यात येणार आहे पुढच्या वर्षी. ओके. त्या व्यतिरिक्त मित्रांनो जर थोडी डीपमधली माहिती बघितली तर हे इथे तुम्ही बघू शकतो की मित्रांनो आपण इथे जे ऑफिशियल PDF आहे ती आपण ओपन केलेली आहे. जी मी तुम्हाला आता संपूर्ण माहिती सांगितली ती ह्या PDFच्या माध्यमातून सांगितलेली आहे. यामध्ये मित्रांनो तुमच्या कास्टमध्ये किती वॅकन्सी आहे ते सविस्तररित्या इथे आपण बघू शकतो, पाहू शकतो. जर तुम्ही मेल, फिमेल, त्या व्यतिरिक्त मित्रांनो जनरल, OBC, ST, EWS कोणत्याही कास्टमध्ये येत असाल तर त्या कास्टमध्ये किती वॅकन्सी रिक्त आहे पदानुरूप ते तुम्ही बघू शकता. SCचा जर विचार केला तर 1918 म्हणजे 1918 CSF या पदाकरिता ऑल इंडिया वॅकन्सी ठेवण्यात आलेली आहे SC. तशाच प्रकारे आसाम रायफल, CRPF, BSF हे यामध्ये एक पद ठेवण्यात आलेले आहे 7 आणि त्यानुरूप मित्रांनो यामध्ये वॅकन्सी तुम्ही बघू शकता. त्याच्याचप्रमाणे इथं महिलांसाठी सुद्धा आहे. जर तुम्ही SC प्रवर्गातून महिला येत असाल तर BSF मध्ये ऑल इंडिया यामध्ये 11 वॅकन्सी रिक्त ठेवण्यात आलेले आहे. आणि त्यामध्ये मित्रांनो CRPF म्हणजे भरपूर इथे जे हे पद ठेवण्यात आलेले आहे. यामध्ये कोणत्या कास्टसाठी किती वॅकन्सी रिक्त आहे हे संपूर्ण माहिती इथं आपण बघू शकणार आहोत. त्या व्यतिरिक्त मित्रांनो सर्वात महत्त्वाचं ते राहते म्हणजे यामध्ये सिलेबस, अभ्यास ह्या संपूर्ण जे आहे मित्रांनो या PDF मध्ये डिटेल राहते. ही PDF तुम्हाला आपला जो टेलिग्रामचा ग्रुप आहे त्याच्यावरती मिळून जाणार आहे. यामध्ये मित्रांनो शैक्षणिक पात्रता वगैरे मी संपूर्ण माहिती तर तशी तुम्हाला दिलेली आहे. ओके. यामध्ये इथं तुम्ही बघू शकता हाऊ टू अप्लायचा जर विचार केला तर SSC.gov.in हे एक वेबसाईटवरती जावं लागणार आहे आपल्याला, ज्याच्यावर मी क्लिक करून रिडायरेक्ट झालेला आहो. इथे तुम्हाला रजिस्ट्रेशन फॉर्म वगैरे वगैरे संपूर्ण व्हिडिओ जे आहे आपण समोर घेऊन येणार आहोत. सध्या तरी तुम्हाला बेसिक्स इन्फॉर्मेशन दिली की SSC GD अंतर्गत वॅकन्सी आलेली आहे. ठीक आहे. तर असा हा व्हिडिओ तुमच्याकरिता आपल्या यूट्यूब चॅनलवरती घेऊन आलेला आहो. आशा राहून मित्रांनो हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडेल. जर आवडला तर तुमच्या दोस्त, मित्र, गर्लफ्रेंड वगैरे जे काही असेल ते त्यांना शेअर नक्की करा. भावांना थोडंफार मदत करा. तर चला भाऊ या व्हिडिओला थांबून घेऊ. आशा राहून मित्रांनो हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. धन्यवाद.